ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल. ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. आज सोमवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून मंगळवारी सकाळी 6:30 वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. ज्योतिबा डोंगरची दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटंबेने रत्नासुराचा वध केला. त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला. तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल पूजा केली. तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दुर्वा, बेल, फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते. यावेळी ज्याप्रमाणे लिंबूने देवीच्या अंगाचा दाह शांत केला, तसा भाविक भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेला भक्तांना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देतात. अशा ह्या वैशिष्ट्यपूर्ण यात्रेला भक्तांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी केली. आज मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांनी षष्ठीचा उपवास केला आहे. श्री चोपडाई देवीला पोशाख अर्पण केला. मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापुरातून रात्रभर भाविक ज्योतिबा डोंगरावर येत राहतील. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. दर्शन रांगेसाठी शेड उभा केले आहे. डोंगरघाट मार्गातून एकेरी वाहतूक व्यवस्था केली आहे. जादा एसटीची सोय करण्यात आली आहे. रात्रभर मंदिरात सुरू असणारी धुपारती मंगळवारी सकाळी 6:30 वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. धुपारती सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेमागील पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी रत्नासुराचा वध करण्यासाठी ज्योतिबा वध करत होते, त्यावेळी रत्नासुराच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून ज्यावेळी तो जमिनीवर पडायचा, त्याच्या प्रत्येक बीजातून, रक्ताच्या प्रत्येक बीजातून एक नवीन राक्षस निर्माण होत होता. प्रत्येक वेळी नवीन एक रत्नासूर निर्माण होत होता. ते थांबवण्यासाठी स्वतः महाकाली चर्पटांबा श्री चोपडाई देवीने महाकालीचा अवतार घेतला. आणि तो अवतार घेतल्यानंतर महाकालीने तो प्रत्येक पडणारा थेंब हा आपण प्राशन केला. तो प्राशन केला. त्याच्यानंतर देवीने रत्नासुराचा वध झाला. वध झाल्यानंतर देवीला मूळ रूपात यायला त्रास होऊ लागला. देवीच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यासाठी स्वतः श्री केदारनाथ, ज्योतिबा व इतर देवी देवतांनी प्रार्थना केली. तसेच इतर वनस्पती व थंड करणारे दुर्वा, तुळस अशा अनेक वनस्पतींनी देवीला अभिषेक करण्यात आला. आणि त्याच्यानंतर देवीला मूळ रूपात येण्यासाठी मदत झाली व देवी मूळ रूपामध्ये परत प्रकट झाली. या झालेल्या प्रक्रियेला या मागची श्रावण षष्ठी मागची ही पार्श्वभूमी आहे.